जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी तसेच येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असे चालू घडामोडी सामान्य ज्ञान या घटकावर आपण प्रश्न बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन प्रश्न बघावयास मिळतील. प्रश्न पहिला आहे, अशुद्ध सोडियम क्लोराईड हा तपकिरी रंगाचा असून त्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉक सॉल्ट. प्रश्न क्रमांक 2, तंबाखू निषेध दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 31 मे. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संगीतकार पंडित भीमसेन जोशी कोणत्या घराण्याशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किराणा. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेंगळुरू येथे इस्रोचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, संघातील मानवी व्यवस्थापन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 4 आहे नितीन गडकरी. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झाकीर हुसेन. प्रश्न क्रमांक 7, मिस युनिव्हर्स किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुष्मिता सेन. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा येथे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, ICC महिला क्रिकेट विश्वकप 2025 कोणत्या देशात खेळला जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. प्रश्न क्रमांक 10 आहे, वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जगदीशचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 11, मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 12, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिखर धवन. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणते राज्य मोबाईल आधारित ई-मतदान सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार. बिहार हे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 14, कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रात सर्वात लांब बोगदा कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 करबुडे येथे आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात पवन ऊर्जेचे उत्पादन सर्वाधिक होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 16, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोलकाता. प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. तर थोडी ॲडिशनल माहिती देतोय. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य याचं नाव आहे अरल्लम. हे कुठे आहे? केरळमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. तर राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे आपले महाराष्ट्र. व महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव आहे ते पारपोली, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे. व महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. इम्पॉर्टंट माहिती आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1994 रोजी गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 19, भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झारखंड.
प्रश्न क्रमांक 20 दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महिला विद्यालय. प्रश्न क्रमांक 22 आहे टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यवतमाळ. प्रश्न क्रमांक 23 आहे 1936च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 24 अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या एककात मोजली जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किलो कॅलरी या एककात मोजली जाते. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न बघितले. प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रश्न पाहावयास मिळतील. जय हिंद, वंदे मातरम.